नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. तो विषय म्हणजे चिंता आणि दुःख होय. कधीकधी आयुष्य इतकं कठीण वाटतं की मनात हजारो विचार चालू असतात. झोप लागत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही आणि असं वाटतं की हे सगळं कधी संपणार. पण मित्रांनो, एक सत्य लक्षात ठेवा, या जगात कोणाचंही आयुष्य पूर्णपणे सुखाचं नाही आणि कोणाचंही आयुष्य कायम दुःखाचंही नाही. चिंता आणि दुःख का येतं? जेव्हा आपल्या मनासारखं होत नाही तेव्हा, जेव्हा आपली माणसंच आपल्याला समजत नाहीत तेव्हा, जेव्हा आपण एकटे पडतो तेव्हा मन कमकुवत होतं. पण मन कमकुवत नाही होत, मन फक्त थकलेलं असतं. यासाठी आपण काही उपाय करायला हवेत. उपाय पहिला, स्वीकार करायला शिका. जे घडलं ते स्वीकारा, कारण भूतकाळ बदलू शकत नाही, पण भविष्य आपण घडवू शकतो. दररोज स्वतःला सांगा, मी ठीक आहे, मी मजबूत आहे, हे दिवसही जातील. दुसरा उपाय, श्वासावर लक्ष केंद्रित करा. डोळे बंद करा, हळू श्वास घ्या, हळू श्वास सोडा. फक्त 2 मिनिट करा. मन शांत व्हायला सुरुवात होईल, कारण श्वास शांत असेल तर विचार शांत होतील. उपाय तिसरा, एकटे राहू नका. दुःख आत ठेवू नका. कोणाशी तरी बोला, मित्रासोबत, आई वडिलांसोबत किंवा देवाशी बोला. कधीकधी मन मोकळं करणं हीच सर्वात मोठं औषध असतं. उपाय चौथा, देवावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. आज जे समजत नाही ते उद्या कळेल, पण देव कधीच चुकीचा मार्ग देत नाही. तो फक्त आपल्याला मजबूत बनवतो. पाचवा उपाय, स्वतःसाठी जगा. सगळ्यासाठी जगताना स्वतःला मात्र विसरू नका. छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा. सूर्य उगवताना बघा, मंदिरात जाऊन बसा, निसर्गात फिरा. एक मोठे सत्य हे पण आहे, दुःख कायम राहत नाही, चिंता कायम राहत नाही. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि एक दिवस तुम्ही हसाल आणि म्हणाल, मी त्या काळातून बाहेर आलो. छोटा रोजचा नियम, दररोज 5 मिनिट शांत बसा, 5 मिनिट प्रार्थना करा, 5 मिनिट स्वतःशी बोला. आयुष्य बदलायला सुरुवात होईल. शेवटचा संदेश, जर आज तुम्ही दुःखी असाल तर लक्षात ठेवा, देव तुमच्या सोबत आहे. हा काळ कायमचा नाही, तुमचं आयुष्य अजून सुंदर होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त व्हिडिओ नाही तर मनाला आधार देणारे विचार देतो. श्री स्वामी समर्थ.